बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दिबा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग दुसरा. रात्र क्षणाक्षणानं वाढत होती. संपूर्ण वाडा शांत झालेला. गावातही नीरव शांतता दाटलेली. त्या शांततेला आपल्या गोड आवाजानं छेद देणारं भजन विठोबाच्या देवळात चालू होतं. त्या भजनाची लकेर धोंडीरामच्या कानापर्यंत गुंजत येत होती. त्याची झोप चाळवली जायची. कधी वाटायचं असंच उठून जावं आणि भजन रात्रभर ऐकत बसावं. लहान असताना कैक वेळा आपल्या आजीबरोबर विठोबाच्या देवळात भजनाला गेल्याची आठवण त्याला झाली. आजी भजनात दंग व्हायची. आपण मात्र भजन ऐकता ऐकता तिच्या मांडीवर झोपी जायचो. मग आधीमध्ये टाळ मृदुंगाच्या आवाजानं जाग यायची. मध्ये डोक्यावर तुपटून आजी झोप झोप म्हणायची. आता मात्र आजी प्रकर्षानं आठवू लागली. 5 वर्षांपूर्वी ती वयाची 100 ओलांडून देवाघरी गेली. शेवटपर्यंत तिचा आवाज आणि नजर तेज होती. ईश्वरपूरहून मी कॉलेजवरून सायकल मारीत मारीत दमून यायचा. तिला किती कोड कौतुक वाटायचं. माझ्या आईला ती म्हणायची, माझा नातू बॅलिस्टर होणार हाय. त्याला आजीच्या गोष्टी आठवू लागल्या. आजीने कधीतरीच राजा राणीच्या आणि जादूनगरीच्या गोष्टी सांगितल्या, पण नेहमी ती माझ्या आजोबांच्या गोष्टी अभिमानानं सांगायची. आजोबांचं नाव घेताना तिचा ऊर गर्वानं फुलून यायचा. अशीच तिनं एकदा एक गोष्ट सांगितली होती. ऐन सुगीचे दिवस होते. भुईमुगाची पिकं निघालेली. आता ज्वारीची रानं आडवी होत होती. भरलेली कणसं तुटत होती. खळ्यावर कणसांचे ढीग लागलेले. शिवारात सर्वत्र मळण्या चालू झालेल्या. बैलांना दगडी रोळात जुंपलेले. रोळ खळ्यावर फिरत होते. रोळाखालची कणसं मोकळी होत होती. मधोमध वावडी चालू होती. वाडीवर विष्णू सावंत उभा राहून दाण्याने भरलेल्या पाट्याच्या पाट्या वाढवीत होता. त्याच्या पुढ्यात ज्वारीची रास साठत होती. वावडीखाली गंगूआजी ती रास एकसारखी करत होती. वरून उन्हाची तिरीफ होती, पण हवा गार होती, त्यामुळं उष्मा वाटत नव्हता. वावडीवर उभ्या असलेल्या विष्णूची नजर एकाएकी दूरवर स्थिरावली. त्याच्या हातातली पाटी थांबली. पडणारी ज्वारीची रास स्थिर झाली. विष्णूनं डाव्या हाताचा पंजा डोळ्यावर आडवा धरला. डोळे बारीक केले. गंगानं त्यांचा आविर्भाव बघत विचारलं, काय झालं हो एकाएकी? काय बघतायसा? गनिमाला. विष्णू सहज उद्गारला. गंगूला धडकीच भरली. तिला वाटलं शेतात चोऱ्या करणारं पेंडारीच आलं वाटतं. ती कासावीस झाली. तेवढ्यात विष्णू पुन्हा म्हणाला, फौजदाराची धाड आली. कोण फौजदार? गोरा साहेब? असं गंगूनं विचारलं. वय, गोरा साहेबच हाय. विष्णूनं होकार भरला. गंगूच्या अंगाचं पाणी पाणी झालं. तिला कापरं भरलं. ती म्हणाली, आता व काय करायचं? विष्णू बेफिकिरीनं म्हणाला, ये ना का, आपल्यासनी काय करतोय? त्यावर गंगू म्हणाली, फरारी गावना ती म्हणून कुणासनी बी मारत्यात ना. मग मारणाऱ्यासनी मारित असतील. आपण त्यांच्या बापाचं काय देणं घेणं हाय? असं विष्णू म्हणाला. त्यावर गंगू म्हणाली, तुम्ही तरी दडून बसा. काय विचारलं तर म्या सांगते काय सांगायचं ते. छाछा, दडायला काय नामर्दाच्या अवलाद आहे वय म्या? असं विष्णू रागानं म्हणाला. तेवढ्यात त्यांच्या खळ्याच्या रोकानं गोरा फौजदार आणि त्याचं पोलीस दल येऊ लागलं. साहेब एका उमद्या घोड्यावर बसलेला. अंगावर खाकी कपडे, डोक्यावर गोल हॅट, कमरेला पिस्तूल. त्याची शोधक नजर शिवारातल्या झाडाझुडपातून फिरत होती. त्याच्या डोळ्यात अंगार फुलावा तसे डोळे. त्याच्या घोड्या पाठीमागून 8-10 पोलीस हातात बंदुका सावरून धावत होते.
तो अधूनमधून म्हणायचा, इधर उधर देख के चलो, जल्दी करो. शिपाई धावून बेजार झालेले. ही शोध मोहीम केव्हा एकदा थांबते असं त्यांना झालेलं. ती गोऱ्या साहेबाची धाड विष्णूच्या रानात आली. त्याच्या डोळ्यांपुढं थांबली. विष्णू बावडीवर स्तब्ध उभा राहून साहेबाकडे बघत होता. त्याच्या नजरेला नजर देत साहेब गरजला, यहाँ से कोई फरारी डाकू भागा? कोण नाही बा, कोण आलाच नाही या बाजूला, असं विष्णूनं उत्तर दिलं. त्यावर साहेब खवळून म्हणाला, सभी लोग नहीं बोलते, अभी अभी यहाँ से शेरपा नाईक गया है. विष्णूच्या डोक्यात प्रकाश पडला. फरारी दरोडेखोर शिरपा नाईकच्या शोधात ही टोळी आहे. साहेबाला शिरपा नाईक पाहिजे होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी चंग बांधला होता. शिरपा नाईक गोऱ्या साहेबाला आव्हान देत होता. गावोगावी मोठ्या इनामदार, पाटील, शेठ, सावकारांच्यावर दरोडे घालीत होता. पण तो पैसा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भूमिगत क्रांतिकारकांना पुरवित होता. सगळ्या गावागावात तसा बोलवा होता. त्यामुळे तो दिसला तरी कोणीही गावाला त्याचा ठाव ठिकाणा कधी पोलिसांना सांगित नव्हता. म्हणून शिरपाचं नाव ऐकताच विष्णूचाही स्वाभिमान जागा झाला. शिरपाच्या मोहिमेवर असणाऱ्या गोऱ्या साहेबाचाच त्याला राग आला. तो ठासून त्या फौजदारापुढं हात हलवीत म्हणाला, इकडं शिरपा बिरपा कोण आलेला नाही, वाटायला लागा. त्यावर साहेब आणखीनच भडकला. त्याचा चेहरा लाल झाला. त्यानं त्याचा घोडा बावडीजवळ आणला. त्याच्या हातात घोड्याला मारायला घेतल्या हंटरची गुंडाळी होती. ती गुंडाळी त्यानं सैल सोडली. तो घोड्याजवळ उभ्या असल्या शिपायाला म्हणाला, तुम बताओ इनको. शिपाई पुढे येत विष्णूला म्हणाला, खोटं बोलू नकोस. पाठीमागच्या वस्तीवर सांगितलं तासाभरापूर्वी शिरपाची टोळी या बाजूने गेली म्हणून. तशी गंगू पुढे आली. ती त्या शिपायाला म्हणाली, देवा शपथ, इकडनं कोणी बी गेलं नाही. विष्णू म्हणाला, दिसला असता म्हणजे बोललो असतो, पण दिसलाच नाही तर खोटं कशाला सांगू. साहेबाचा राग अनावर झाला. त्याच्या हातातला हंटर हवेत उसळला आणि कळायच्या आत विष्णूच्या अंगावर पडला. हंटरच्या फटक्यानं विष्णू वावडीवरून खळ्यात उत्ताना पडला. उत्तान्या पडलेल्या विष्णूच्या अंगावर गोऱ्या साहेबाच्या हातातील हंटरचे फटके लागोपाठ पडू लागले. प्रत्येक फटक्यानं त्याच्या अंगावर रक्ताळलेले वळ उठू लागले. विष्णू ओरडू लागला. त्याचा तो मार गंगूला पाहावेना झाला होता. ती धावत जाऊन साहेबाच्या पाया पडू लागली. पण मुरदाड साहेबांना आता तिलाही हंटरच्या फटक्यानं फोडून काढली. ते पाहून विष्णू अंगावरच्या वेदना विसरला. तो जमिनीवरून नेट्टानं उठला. पळत जाऊन त्यानं घोड्यावरच्या साहेबाला खाली खेचला. बेभानपणे त्यानं साहेबाला मुस्काटात मारल्या. पण ते क्षणभरच. साहेबाबरोबरचे पोलीस विष्णूवर तुटून पडले. चहू बाजूनी त्याच्या शरीरावर काट्या पडल्या. त्याची शुद्ध हरपली. तो मेलाच असं समजून पोलीस निघून गेले. गंगूनं विष्णूला पाणी पाजलं. हळूहळू त्याला शुद्ध आली. गंगूनं स्वतः बैलगाडी जुंपली. विष्णूला बैलगाडीत घालून गावात आणला. गावात देशी औषध देणारा पिरजादे हकीम धावतच आला. त्यानं विष्णूवर उपचार केले. त्या दिवशीची ती वेदनामय रात्र सरता सरत नव्हती. उत्ताना पालता होऊन विष्णू एकसारखा विवळत होता. त्यामुळे गंगूचाही डोळा मिटत नव्हता. तिच्या डोळ्यात झोप उतरत नव्हती. झोपीची जागा एका भयानं घेतली होती. मध्यरात्री उलटली आणि दारावर अचानक थाप पडली. दाराची रिकामी कडी बाहेरून वाजवली गेली. गंगूला धडकीच भरली. तिच्या अंगातलं बळ गेलं. तिला जाग्यावरून उठता येईना. पुन्हा एकदा गोरा साहेबच आला असं तिला वाटलं. जीवाच्या आकांतानं तिनं विचारलं, कोण हाय? मी शिरपा नाईक. अक्का, दार उघड. शिरपा नाईक हे शब्द तिच्या कानावर पडताच तिला धीर आला. ती उठून दारापर्यंत गेली. कडी काढून तिनं दाराचा आडना हळूच सरकावला. दार उघडलं. राकट चेहऱ्याचा, गालमिशा वाढलेला, डोईला मुंडासं बांधलेला शिरपा नाईक खांद्यावरचं घोंगडं आणि हातातला भाला सावरीत आत आला.
वाकून त्यानं गंगूला नमस्कार घातला. कंदिलाच्या उजेडात पुढे येत म्हणाला, दिवस बुडताना जखराईवाडीच्या खिंडीत मला बातमी पोच झाली. माझा ठाव ठिकाणा पाहिजेल म्हणून गोऱ्यासाहेबानं विष्णूला मारल्याचं समजलं. तसा जीव तळमाळला. धावतच इकडं आलो. बोलत बोलतच शिरपा विष्णूला झोपवलेल्या बाजल्या शेजारी आला. त्याच्या बरोबरीची 2 माणसं बाहेरच अंधारात थांबली. विष्णूनं कणतच गंगूला विचारलं, कोण हाय? ती हळूच त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाली, नाईक भाऊच्या आल्या ते. दुखण्याचा ठणका विसरून विष्णू चटकन उठून बाजल्यावर बसला. शिरपाकडे बघत म्हणाला, नाईक या, बरी वाट चुकलासा. त्याच्याजवळ जाऊन बाजल्यावर बसत शिरपा म्हणाला, तुला मारल्याचं कळलं. तू माझ्या पायात गोऱ्यासाहेबाचा मार खाल्लास. मग त्याची कळ मला नाही लागायची तर कुणाला लागणार आहे? विष्णूच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याच्या मनाचा बांध फुटला. तो शिरपाला म्हणाला, शिरपा, मला मारू देत, मला मारू देत, पण माझ्या डोळ्या देखत माझ्या बायकोला पण मारले. ते सहन झालं नाही म्हणून साहेबावरच चाल केली म्या. मला सगळं समजलंय, काय बी सांगू नकोस. बरा हो तू. मग पुढचं काय करायचं ते बघू, असं शिरपा बोलला. शिरपानं कमरेला बांधलेल्या पिशवीतून ओंजळभर रुपयांची नाणी काढली. ती गंगूच्या हाती देत तो म्हणाला, आका, हे ठेवून घ्या. औषध पाण्याला उपयोगी पडतील. पुन्हा 8 दिवसांनी चक्कर मारून जाईन. विष्णू पैसे नको म्हणत होता, पण बळजबरीनं त्यानं पैसे ठेवून दिलं. गंगूनं दुधाचा तांब्या त्याच्या हाती दिला. ते दूध तो घटाघटा प्यायला. जाताना विष्णूला म्हणाला, तुझ्या घरचं दूध प्यालो या, इनाम विसरणार नाही. असं म्हणून निरोप घेऊन तो भर रात्रीच निघून गेला. शिरपा नाईक गेला, पण विष्णूचे डोळे घळाघळा वाहत राहिले. त्याच्या डोळ्यात शिरपाविषयीची आपुलकी ओसंडली. भरलेलं हृदय डोळ्यामाटे बोलू लागलं, कोण कुठला शिरपा नाईक? गोऱ्या इंग्रजांच्या सत्तेला हैराण करणारा, हाती शस्त्र घेऊन जुलमाविरुद्ध दंड थोपटणारा, समाजातला अन्याय निपटून काढणारा, गोरगरिबांना न्याय देणारा. मला गोऱ्यासाहेबानं मारलं म्हणून माझ्या घरापर्यंत धावत येणारा, आपुलकीनं विचारपूस करणारा. शिरपा म्हणजे साक्षात खंडोबाचाच अवतार. होय. विष्णूच्या मनात प्रचंड कालव झाली. त्याला वाटलं, आपला हा देह काय कामाचा? आपण ही इंग्रजांच्या विरोधात चाललेल्या बंडात उतरावं, जुलमी सत्तेविरुद्ध झगडावं, वेळ पडली तर स्वातंत्र्याच्या वेदीवर स्वतःचा बळी द्यावा. क्रांतीचा अंकुर विष्णूच्या मनात रुजला. दिवस जातील तसा तो अंकुर वाढत राहिला. गावोगावी होणारी क्रांतिकारकांची भाषणं विष्णू मन लावून ऐकू लागला. क्रांतिकारकांच्या जाहीर सभांना उपस्थित राहू लागला. आणि एक दिवस विष्णूनं भैरवनाथाच्या साक्षीनं गावाच्या मध्यवर्ती असलेल्या मंदिरात शपथ घेतली. शिरपाच्या उपस्थितीत शस्त्र हाती घेतलं. तो शिरपा नाईकचा साथीदार झाला. त्याच रात्री एक बेत पक्का झाला. गावातल्या क्रांतिकारकांच्या हालचाली रामराव पाटील इत्यंभूतपणे गोऱ्यासाहेबाला पोच करीत होता. पाटलाच्या वाड्यावर धाडशी दरोड्याचा बेत आखला गेला. दरोड्याचं नेतृत्व शिरपानं विष्णूकडे दिलं. त्याला विष्णूची कसोटी घ्यायची होती. ठरल्याप्रमाणे विष्णूनं पाटलाच्या वाड्यावर दरोडा यशस्वी केला. पाटलाचं हातपाय बांधून पाटलाला अंग फुटेस तोवर मार दिला. त्याचं घरदार लुटलं. पाटलांची 12 बोरची बंदूक हस्तगत केली. त्यामुळं टोळीला बळ मिळालं. दुसऱ्या दिवशी विष्णू सावंतच्या नावानं दरोड्याची बातमी चहू मुलकात पोहोचली. विष्णू दरोडेखोर झाला. पोलिसांनी उभ्या गावाला वेढा दिला. विष्णूचं घर विस्कटवून टाकलं. एकुलतं एक पोरगं पोटाशी धरून गंगूनं पळ काढला. तिनं आपल्या लांबच्या पाहुण्याचं गाव गाठलं. पुढं दरोड्यात यशस्वी झालेला विष्णू बळानं वाढत निघाला.
त्याच्या डोळ्यांसमोर गंगूवर हात टाकणारा गोरा साहेब दिसत होता. पण तोच साहेब आता विष्णूच्या मागावर होता. विष्णू त्याला हुलकावणी देत होता. शिरपा नायकांची तारांबळ उडू लागली. दिवसेंदिवस पोलिसांच्या प्रखर विरोधाला तोंड देण्याची पाळी शिरपाच्या टोळीवर आली. पण आता पर्याय राहिला नव्हता. त्यांनी अनेक गावच्या धनिकावर धाडी टाकून पैसा गोळा केला. पोलिसांना आव्हान उभं केलं. दरोड्यापेक्षा पोलिसांची सरळ सरळ 2 हात करण्याची योजना विष्णूच्या मनात आकार घेऊ लागली. एक दिवस डोंगरवाडीहून बातमी आली. डोंगरवाडीच्या उशाला असलेल्या बिरोबाच्या देवळाजवळ पोलिसांचा तंबू उभा राहिला होता. सशस्त्र 15-20 पोलिसांची तुकडी साहेबांच्या पुढच्या आदेशाची वाट बघत मुक्काम ठोकून होती तिथं. बातमी मिळताच विष्णूनं आपली धाडसी योजना शिरपापुढं मांडली. रात्रीच्या वेळी पोलीस निद्रिस्त असताना गुपचूप हल्ला चढवायचा. पोलिसांच्या सगळ्या बंदुका हस्तगत करायच्या आणि त्या भागातल्या क्रांतिकारकांना पुरवायच्या, अशी योजना तयार झाली. पण प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यातून परतायचं होतं. काम सोपं नव्हतं. तरी पण सर्वांनी ते काम आपल्या शिरावर घेतलं. त्याच रात्री मध्यान्हीला पोलीस निद्रिस्त असताना शिरपाची व विष्णूची टोळी दबा धरून अंधारात पुढं पुढं सरकत होती. पोलिसांची राहुटी जवळ आली. कुठेच हालचाल जाणवत नव्हती. काहीच धोका नाही अशा आविर्भावात पोलीस शांत झोपले होते. पोलिसांची राहुटी शिरपानं चारी बाजूनी वेढली. एक एक बंदूक बाहेर आली. बंदुकीच्या मुळ्या बांधल्या गेल्या. अंधाराचा फायदा घेऊन बंदुका वाटेला लागल्या. जाता जाता अंधारात शिट्ट्यांचे आवाज घुमले. पाठोपाठ हवेत बंदुकांचे आवाज उठले. पोलिसांची पळापळ झाली. पण त्यांच्या हाती आता शस्त्रच नव्हती. जीव मुठीत धरून पोलीस जमिनीला पालथे चिकटले. विष्णूचा मनसुबा यशस्वी झाला. त्यामुळं संपूर्ण भागातल्या भूमिगत क्रांतिकारकांना या घटनेमुळं ताकद मिळाली. बंदुका हातात येताच क्रांतिकारकांचं बळ वाढलं. 8 दिवसातच गोऱ्यासाहेबांशी त्याची गाठ शिराळ्याच्या रानात पडली. जोरदार चकमक झडली आणि त्या चकमकीत विष्णू सावंतचा बळी गेला. गोऱ्यासाहेबांच्या गोळीनं विष्णू सावंत देशासाठी हुतात्मा झाला. ही आजीनं सांगितलेली कथा आठवतच धोंडीरामचा डोळा लागला. दुसरा दिवस उजाडल्यापासून धोंडीरामच्या डोक्यात हुतात्मा स्मारक घोळत होतं. हुतात्मा स्मारकात चालणाऱ्या गैरप्रकाराबद्दल आपण शामराव अण्णांना जाब विचारलाच पाहिजे असं त्याला वाटू लागलं. सकाळचा चहा पिता पिताच त्यानं हुतात्मा स्मारकाचा विषय वडिलांच्या जवळ काढला. तो वडिलांना म्हणाला, आबा, स्मारकात चालणारे गैरधंदे पुढारी शामराव अण्णांच्या मेहरबानीनं चालतात. त्यांना सांगून ते बंद करता येणार नाहीत का? त्यावर आबा म्हणाले, तुला नुसत्या चौकशा कशापायी पाहिजेत? अण्णा पुढं सगळं गाव दुबळा आहे. त्याला कोण सांगणार? मी सांगतो की. नाहीतर ते स्मारक तुमच्या वडिलांचंच आहे. ते अपवित्र झालेलं आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं? असं धोंडीराम खवळून बोलला. त्यावर त्याला समजावीत आबा म्हणाले, लहान तोंडी मोठा घास कशापायी घ्यायचा? स्मारक सरकारी आहे. काय करायचं ते गाव बघून घेईल. गावाला त्या स्मारकाशी काय देणं घेणं आहे असं मला काय वाटत नाही. म्हणून तरी आपण हा प्रश्न ऐरणीवर घ्यायला पाहिजे, असं धोंडीराम बोलला. तसा आबा धास्तावून म्हणाले, प्रश्न ऐरणीवर घेणार म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? गावात 12 जणांची 12 दिशेला तोंड आहे ती. शामराव अण्णांपुढं बोलायची कुणाची टाप नाही. ज्यो त्यो आपल्याच पायापुरता बघून जगणारा झालाय. मग ही घाण आपण काय म्हणून अंगावर उडवून घ्यायची? असा आबांनी प्रश्न करताच धोंडीराम म्हणाला, आबा, कधीतरी ही घाण उपसावीच लागेल. नाहीतर ह्या घाणीच्या दुर्गंधीनं जीव गदभरून जायचा. नाहीतरी आपण कुठं पाटलांशी वाद घालणार आहोत? आपण त्यांना फक्त हुतात्मा स्मारकाच्या स्वच्छतेपुरतं सांगायचं. मला पण तुझं बोलणं पटतंय. पण सगळ्या गोष्टी जरा सबुरीनं सांग. शामराव अण्णाला पटतील अशा रीतीनं सांग. मी पण तेच म्हणतोय. ठीक आहे तर ठीक आहे.
धोंडीरामच्या योजनेला आबांचा होकार मिळाला. सकाळचे 9 वाजून गेलेले. अंघोळ पाणी न्याहारी उरकून शामरावांना वाड्याच्या सोप्याला येऊन बैठकीवर बसले. त्यांच्या आधीच 5-10 माणसं येऊन अण्णांची वाट पाहत बसलेली. 70ला टेकलेले अण्णा शरीरानं अजून मजबूत होते. गडी उंच व गोल चेहऱ्याचा. चेहरा गोरा पान पण कुठेतरी सुरकुतलेला. ओठावर पिकल्या झुपकेदार मिशा त्यांना शोभून दिसायच्या. अंगात 3 बटनांचा पांढरा मलमलीत कापडाचा शर्ट व खालीसुद्धा पांढरे शुभ्र धोतर आणि डोईला कोशा फेटा. रस्त्यानं चालले की पायातली कोल्हापुरी पायतानं पावलागणी कर्र कर्र आवाज काढायची. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची पुढच्या माणसाला जरब वाटायची. सगळं गावच त्यांच्या आज्ञेत असायचं. त्यामुळे त्यांना विरोध करायची कोणाची हिंमत नव्हती. अण्णा बैठकीवर येताच सर्वांनी एका सुरात राम राम अण्णा असं म्हटलं. अण्णांनी नुसताच हात हलवला. अण्णा बैठकीवर बसताच गड्यानं पानपुडा आणून त्यांच्यासमोर ठेवला. तो पानपुडा आपल्या बाजूनं बसल्या माणसांच्याकडे सरकावीत अण्णा म्हणाले, घ्या रे खावा पान. एक एक करीत सगळीजण पान सुपारला हात घालू लागले. तेवढ्यात समोरच्या दरवाजातून धोंडीराम आपल्या आबांना घेऊन वाड्यात आला. मधलं छोटंसं फरसबंदी पटांगण ओलांडून दोघंही सोप्याच्या पायरीवर आले. आबांनी पायरीवरूनच हात जोडून शामराव अण्णांना राम राम पाटील म्हटलं. धोंडीराम नमस्कार न करताच आबांच्या पाठीमागून पायऱ्या चढला. दोघंही बैठकीवर आले. धोंडीरामला न्याहाळून बघत शामरावांना आबांना म्हणाले, यशवंत ह्यो तुझा पोरगा काय? सतरंजीवर खाली बसत आबा म्हणाले, होय अण्णा, ह्यो माझा पोरगा, थोरला पोरगा. धोंडीराम पण आबांच्या बाजूला बसला. त्याच्याकडे बघत अण्णांनी विचारलं, काय करतोस पोरा? मी MAच्या 2ऱ्या वर्षाला आहे. धोंडीरामनं तात्काळ उत्तर दिलं. कुठं शाळा शिकतोस? पुन्हा अण्णांनी विचारलं. शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेतोय. धोंडीराम म्हणाला, मग मर्दा दांडगीच पदवी घेतोयास म्हणायचं असं अण्णा म्हणाले. धोंडीराम गप्पच बसला. त्यावर अण्णांनीच आबांना विचारलं, यशवंता पोरग्याला घेऊन पहिल्यांदाच आलायस, मग चहा घेणार ना? मग आबा नको नको म्हणाले. तरीही अण्णांनी त्यांच्या गड्याला सांगून आज चहाची ऑर्डर दिलीच. अण्णांचं ते आदरातिथ्य पाहून क्षणभर धोंडीरामही गोंधळून गेला. अण्णांचा स्वभाव पाहून त्याला अण्णा भला माणूस वाटला. आता अण्णांना आपण कशा पद्धतीने विचारावं असं त्याला वाटून राहिलं. तेवढ्यात चहा आला. गड्यानं दोघांच्या हातात 2 चहाचे कप दिले. चहा घेऊन झाला. आबांनी व धोंडीरामनं रिकामी कप पुन्हा गड्याच्या हाती दिले. त्याचवेळी जरासं खाकरून अण्णा म्हणाले, यशवंता काय काम काढलंस तू? पोराला नोकरी पाहिजे का काय? त्यावर आबा म्हणाले, नोकरीचं काम नाही, अजून 1 वर्षाचं त्याचं शिक्षण बाकी आहे. मग काय काढलंस? असं अण्णा पुन्हा म्हणाले. तसा पुढं सरकत धोंडीराम म्हणाला, अण्णा आम्ही हुतात्मा स्मारकाबाबत चर्चा करायला आलो होतो. त्यावर नकळत हसून अण्णा म्हणाले, स्मारकावर कसली चर्चा करायची हाय? ते तर तुझ्या आज्याचंच आहे. गाव कुठं हक्क सांगतंय? फक्त ते सरकारनं बांधलंय म्हणून ते सरकारी म्हणायचं. तुझी काय शंका असेल तर विचार मला. असं अण्णा बिनधोकपणे बोलले. त्यावर धोंडीराम म्हणाला, स्मारक आजोबांचं असलं तरी आम्ही आमचं म्हणत नाही, पण त्याच्या पावित्र्याचाही कुठंतरी विचार व्हायलाच पाहिजे. काय झालं? काय झालं कळू दे तरी. असा अण्णांनीच पुन्हा प्रश्न केला. त्यावर धोंडीराम म्हणाला, अण्णा त्या स्मारकात जुगार आणि दारूचा धंदा राजरोसपणे चालतो, त्यासाठी मी आलोय. क्षणभर अण्णा निरुत्तर झाले. काय उत्तर द्यावं ते त्यांना समजेना. पुन्हा धोंडीरामच म्हणाला, अण्णा
तो धंदा तिथून बंद झाला पाहिजे. त्याऐवजी तिथं एखादी व्यायामशाळा काढा किंवा वाचनालय काढा. अण्णा म्हणाले, मला पण तसंच वाटतं या, पण करायचं काय? सगळं गाव सांभाळावं लागतंय. आम्ही नको म्हणालो तरी पण गावानंच आमच्या पोराला बाजीरावाला सरपंच केला. त्यामुळं आमची जबाबदारी वाढली. आता कुणाला दुखावणार आम्ही? सगळा समाज बरोबर घेऊन राजकारण करावं लागतं या. अण्णांच्या या बोलण्यावर धोंडीराम म्हणाला, राजकारणासाठी स्मारकाचं पावित्र्य नष्ट करायचं हे कोणत्या नीतितत्वात बसतं? असं धोंडीराम थोडा आवाज चढवूनच म्हणाला. तशी बैठकीतल्या माणसांच्यात चुळबुळ झाली. बैठकीतला बाबू आगलावे मध्येच तोंड खुपसून म्हणाला, तुम्हा पोरासनी राजकारण कळत नाही. अण्णांची काय अडचण आहे ते समजून घे. बाबूच्या बोलण्याचा धोंडीरामला राग आला. तो बाबूला म्हणाला, तुम्ही मध्ये बोलू नका, मी तुम्हाला विचारायला आलो नाही. धोंडीरामला शांत करीत अण्णाच म्हणाले, समजून घे पोरा. तू म्हणतोस ते पण बरोबर आहे. तू काळजी करू नकोस. स्मारकातला दारू अड्डा बंद झाला म्हणून समज, मग तर झालं. मला तर दुसरं काय सांगायचं आहे अण्णा. फक्त तिथं पावित्र्य राहावं हीच विनंती आहे. तुझ्या मनासारखं करीन, असं म्हणून अण्णांनी गड्याला सांगितलं. मादा, रात्री भीमा नायकाला बोलावून घे वाड्यावर. त्यो स्मारकातला दारू अड्डा बंद झाला पाहिजे म्हणून सांग त्याला. आणि पोलीस पाटलासनी पण निरोप दे. जुगार पण बंद करून टाक. अण्णांच्या या बोलण्यानं धोंडीरामचं समाधान झालं. त्यानं हात जोडून अण्णांचे आभार मानले आणि आबांना घेऊन तो बैठकीतून उठला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अण्णा म्हणाले, तरुण रक्त हाय, त्याला अजून ठेचा लागल्या नाही ते, म्हणून असं बोलतोय तो. पण नोकरीच्या वेळेला माझ्याशिवाय ह्या गावात कोण वाले आहे त्याला? अण्णांचं हे ऐकून बाबू आगलावे अण्णांना म्हणाला, अण्णा, मला पसंत नाही पडलं त्याचं बोलणं. तुम्ही काय म्हणून पडती बाजू घेतली सा? कोण लागून गेलाय त्यो? अण्णा म्हणाले, बाबूराव, माझंच बरोबर आहे. उद्या तो तालुक्याला गेला तर आपलीच पंचायत व्हायची. त्यापेक्षा आपल्याच बैठकीत फैसला झाला आणि आपला पण पावशेर त्याच्यावरच कायमचा राहिला. त्यो काय जातो या तालुक्याला? असं बाबू पुन्हा म्हणाला. त्यावर अण्णा म्हणाले, नवीन शिकलेली पोरं आपल्या पण पुढची आहे ती. दांडग्यावनं चालून उपयोग होणार नाही. झालं ते बेस झाला अण्णा. असा सूर बैठकीत बसल्या सगळ्यांनीच ओढला. चर्चेवर पडदा टाकला. सायंकाळी अण्णांचा निरोप घेऊन अण्णांचा गडी रामोस टेकावर आला. त्यानं भीमा नायकाच्या दारात उभं राहून हाक दिली, भीमा आहे काय? भीमा! काय रे, काय पाहिजे हाय? ये की आत, असं म्हणत भीमा चौकडीत आला. पण दुसऱ्या क्षणी अण्णांच्या गड्याला बघून नरमला. म्हणाला, तू आहेस वये? मला वाटलं गिऱ्हाईकच हाय. अण्णांचा गडी भीमाच्या घरात गेला. भीमानं त्याला बसायला घोंगड्याची घडी टाकली. त्यावर रुबाबात बसत गडी म्हणाला, रातच्याला अण्णांनी वाड्यावर बोलवलं या. अण्णांनी माझ्याकडे काय काम काढलंय? असा भीमानं प्रश्न केला. त्यावर गडी हळू आवाजातच म्हणाला, कुणाला बोलणार नसलास तर सांगतो. सांग. नाही बोलत. त्यो यशवंता सावताचा पोरगा सकाळी वाड्यावर आलता. त्यो म्हणत होता स्मारकातला दारूचा धंदा बंद झाला पाहिजे हाय, अशी त्याची तक्रार आहे. त्या कारणानंच तुला बोलवलं असणार हाय अण्णानं. हे ऐकून भीमाची तळपायाची आग मस्तकात गेली. तो तावानं म्हणाला, ह्याच्या बायला ह्या सावताच्या, त्याला बघून घेतो. म्या म्हणजे त्याला कोण वाटतो? प्रकरण हाताबाहेर येतंय असं वाटून अण्णाचा गडी म्हणाला, भीमा, असलं काय करू नकोस. हे माझ्या अंगलटी येईल. पहिल्यांदा अण्णासनी भेट. अण्णा काय म्हणतात बघ.
आणि मगच ठोकाठोकीच्या नादाला लाग. असा गड्यानं सबुरीचा सल्ला देताच भीमानं थंड घेतलं. अण्णाच्या गड्याला चहा देऊन वाटेला लावला. जेवण खाणं उरकून अण्णांचा रात्रीचा दरबार भरला. पान सुपारीसाठी 15-20 जणांची गर्दी झाली. गावच्या गावगुंडीवर चर्चा रंगली. तेवढ्यात 4 भाऊबंदांच्या सोबतीनं भीमा नायकानं वाड्यात प्रवेश केला. सोप्याच्या पायऱ्या चढताना खाली वाकून अदबीनं भीमा म्हणाला, राम राम देशमुख सरकार. अण्णांनी या या भीमराव म्हणत प्रतिनमस्कार केला. भीमराव या शब्दाने भीमाला पण अंग भरून आल्यासारखं झालं. बैठकीत सरकवा सरकव झाली. त्या चौघांना अण्णांनी बसायची खून केली. खांद्यावरचा लाल रुमाल बुडाखाली अंतरून भीमानं बैठक मारली. त्याचवेळी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील पण आत आले. सगळ्या बैठकीनं त्यांना अदबीनं रामराम म्हटलं. पोलीस पाटील अण्णांच्या शेजारी जाऊन लोडावर बसले. खाली बसत बसतच पोलीस पाटलांनी विचारलं, बोल अण्णा, काय काम निघालं? एक उसाचा घेऊन अण्णा म्हणाले, ह्या भीमा नायकाचा दारूचा अड्डा हुतात्मा स्मारकात आहे. त्यो तिथनं बंद करायचा आहे. क्षणभर बैठक शांत झाली. मग पोलीस पाटलांनीच विचारलं, ही भानगड मध्येच का निघाली? यशवंत सावंताच्या पोराची तक्रार आहे. पोलीस पाटली ऐकून हसला आणि म्हणाला, पोरा ठोरांच्या तक्रारी ऐकून आपण चालायची गरज काय? गावगाडा आपण हाकतोया. बरं वाईट बघायला आपण समर्थ आहे की. पोलीस पाटलांच्या या बोलण्यावर बैठकीतून बरोबर आहे पाटील तुमचं असा सूर निघाला. त्यावर गंभीर होत अण्णा म्हणाले, ठिणगीला कमी लिखून चालायचं नाही. नवीन पिढी नव्या वळणाची आहे. उद्या तालुक्यापर्यंत लांबड लागली तर आपलीच आबरू जायची. त्यापेक्षा भीमाच्या अड्ड्याची जागा बदलली म्हणून इज्जत कमी होईत नाही असं मला वाटतंय. अण्णांचं हेही बोलणं बऱ्याच जणांना पटलं. त्यावर भीमा नाईक म्हणाला, तुमचं हे असं असेल तर मी आपला पहिल्या जाग्यावर देवळा शेजारी अड्डा चालू करतो. भीमाचं हे बोलणं ऐकून पोलीस पाटील भडकून म्हणाले, तुझं बरोबर आहे, पण ते लांड आडवं येते त्याचं काय करायचं? पाटलाच्या या बोलण्यावर अण्णा म्हणाले, पाटील जातीवादी काय बोलू नकासा. सगळं गाव आपलंच आहे आणि मौला उपसरपंच आहे. मग काय करावं? आपल्या देवळाला बट्टा लागत नाही, फक्त ह्याची मशीदच बाटती वई असं मध्येच हनुमा शेळके बोलला. त्यावर सर्वांनाच गप्प बसायला सांगत अण्णा म्हणाले, वाद निर्माण करण्यापेक्षा काहीतरी तोडगा सुचवा, तोडगा सुचवा. शांतपणे सगळं ऐकत बसल्या आप्पा भाळवणीला तोडगा सुचला. तो म्हणाला, मी तोडगा सांगतो, पटतोय काय बघा. सांगा आप्पा सांगा असं अण्णा म्हणाले. त्यावर भाळवणे म्हणाला, गावाशेजारचा शेख हाजीचा दर्गा सगळ्या गावाचा आहे. तिथं मुसलमान पण जातो आणि हिंदू पण जातो. त्यो गावपांढरीचा देव आहे. त्या दर्ग्या शेजारी भिताडा पल्याड भीमानं आपला धंदा चालू करावा. कुणाची हरकत असायचं काय कारण नाही. भाळवण्याचा हा सल्ला सर्वांनाच पटला. भीमाचा धंदा तिथं हलवण्याचं ठरलं. भीमाला पण जागा मान्य झाली आणि मग वादावर पडदा पडला. बैठक संपली. दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजात ही बातमी गेली. सगळा समाज मौला मखदूमच्या घरात जमला. हे बरं नाही, आपला फकीर कलंकित झाला अशी चर्चा सुरू झाली. मौलानं सगळ्यांना धीर देत म्हटलं, तुम दंगा मत करो, मैं देशमुख सरकार को पूछता हूँ. मौलाभाईनं हमी घेतली व तो तडक शामराव अण्णांच्या वाड्यात आला तो तावानच. त्याचा राग रंग ओळखून अण्णा म्हणाले, बोला भाई, काय आज्ञा आहे? मौला थोडासा नरमला. अण्णांना म्हणाला, आम्ही कसली आज्ञा करू अण्णा, आज्ञा तुम्ही करायची. मी समाजाचं गारणं घेऊन आलो या. बोला काय गारणं आहे? तुम्ही भीमा नाईकला दर्ग्या शेजारी धंदा चालवायची परवानगी दिली असं कळलं. बरोबर आहे, पर्यायच नव्हता. वय
पण आमचा सगळा समाज बिथरला आहे, तिला काय करायचं? मौलाला शांत करीत अण्णा म्हणाले, मौला, तू उपसरपंच झालास बरोबर? वय अण्णा. कुणामुळं उपसरपंच झालास? तुमच्यामुळंच. चाचा, माझ्यामुळं नाही, सगळ्या गावानं आणि निवडून आलेल्या पंचांनी तुला उपसरपंच केला. मग मला सांग, तुमचा समाज किती, तरी पण तू उपसरपंच झालास. तिथं जात आडवी आली नाही. आपल्या पार्टीला रामोशाने मतदान केलंय, त्यासनी सांभाळ्या नको. तुमचं बरोबर आहे, पण आमच्या धार्मिक भावना. अरे कसल्या तुमच्या भावना? त्या शेख हाजीला बकरी कोंबड्या कापतो आमचा समाज, मलिदा आणतो तो पण आमचा समाज. पुजाराच्या नावाखाली तुम्ही सगळं खातासा, सगळं गोळा करतासा. त्या दर्ग्याची 100 एकर जमीन तुमचा समाज खातो. कोण बोललाय गावातला? मग जरा हे पण ध्यानात ठेवा आणि समाजाला गप्प बसायला सांग जा. असा अण्णांनी मौलाला सुनावताच मौलाचं डोकं ठिकाणावर आलं. त्यानं होयबा होयबा म्हणत काढता पाय घेतला. आपल्या समाजात जाऊन समाजाला अण्णांचं म्हणणं समजून दिलं. 100 एकर इनाम जमिनीचा मुद्दा काढतात सगळं काही पटल्यासारखा समाज ही तोंड बंद करून गप्प बसला. धोंडीरामला ही सर्व बातमी समजली. त्यानं मुद्दामच मौला मखदूमची भेट घेतली. तो मौलाला म्हणाला, मौला भाई, झाल्या प्रकारानं तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत का? काय उत्तर द्यावं याचा विचार करत मौला म्हणाला, दर्गा सगळ्या गावाचाच आहे, एकट्या आमच्या जातीचा संबंध नाही. काय करावं ते गावानं ठरवावं. धोंडीराम म्हणाला, बाई, एक मार्ग आहे माझ्याकडे, पण तुमची सुद्धा साथ असायला पाहिजे. काय मार्ग आहे? शामराव अण्णांपुढं कुणाचं काय चालायचं नाही. तुम्ही गावचे उपसरपंच आहात, मग मी एकट्यानं काय करावं? गावच्या जनरल सभेत मी दारूबंदीचा ठराव मांडतो, त्या ठरावाला फक्त तुम्ही पाठिंबा द्या. लय अवघड आहे. अवघड काही नाही. तुमची साथ असेल तर आपण गाव स्वच्छ करू, अगदी मंदिर, मशीद आणि दर्गासुद्धा स्वच्छ करू. न समजल्यासारखं करून मौलानं विचारलं, स्वच्छ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? धोंडीराम म्हणाला, गावात एका दारूच्या गुत्त्यासाठी चर्चा होते, ती पण गावातील जाणकार लोकांच्या बैठकीत. गाव व्यसनमुक्त करण्यासाठी अशी चर्चा झाली असती तर योग्य होतं, पण एक दारू गुत्ता कुठं चालवावा याची चिंता इथल्या नेते मंडळींना आहे. ही खरी तर या गावाची शोकांतिका आहे. भाई, तुम्हीच सांगा, इथली माणसं कधी शहाणी होणार? आपल्या गावात टीव्ही आला, टेलिफोन आला, जगासमोर आपल्या गावात पण सामाजिक बदल व्हायला लागलेत, तरी पण आपण अडाण्यासारखं वागायचं. तुमचं सगळं खरं आहे साहेब, पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कुणी? सगळं गावच अण्णाच्या दबावाखाली आहे. अण्णाच्या शब्दाबाहेर गावातलं पान बी हालत नाही. त्याला एका दोघांनी काय करायचं? ठीक आहे भाई, मी करीन संघर्ष या गोष्टीशी, पण तुमच्यासारख्यांची सुद्धा साथ नको का? या धोंडीरामच्या वाक्यावर मौला काहीच बोलला नाही. बघा तुमचं तुम्ही सगळीच मराठी आहेसा. एवढंच बोलून मौला निघून गेला. धोंडीरामनं आपल्या बरोबरीच्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करत गावात चालल्या राजकारणाची चर्चा सुरू ठेवली. त्यानं आपल्या मित्रांना पटवून दिलं, गाव व्यसनमुक्त केलं पाहिजे, गावच्या राजकारणाला नवीच दिशा दिली पाहिजे. हे त्याच्या मित्रांनाही पटलं आणि गावातल्या बंद पडलेल्या जुन्या तालमीचा जीर्णोद्धार करून छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळाची स्थापना करण्याचं निश्चित केलं. ही बातमी शामराव अण्णांच्या कानावर गेली. अण्णा अस्वस्थ झाले. यशवंता सावंताचं पोरगं गावात उचापत्या करायला लागलंय अशी त्यांची भावना झाली. हा विषय त्याने आपल्या बैठकीवर घेतला. बेरकी आप्पा भाळवणे म्हणाला, तालमीची जागा बाबू बाबराच्या मालकीची आहे, बाबूला सांगून अडथळा उभा करा.
कशाला कोण तालमीत येतो या? बाजूला बसला महादू वस्ताद म्हणाला, अण्णा, त्या तालमीतच आम्ही पैलवान झालोय. त्या तालमीनं आम्हाला यश दिलं. माझं म्हणणं आहे, तालीम दुरुस्त झाली तर बिघाडलं कुठं? निदान गावातली 4 पोरं पैलवान तरी होतील. त्यावर पोलीस पाटील म्हणाले, वस्ताद, तुमचा काळ वेगळा होता. आत्ताची पोरं तालीम करतात होई. तालमीच्या नावाखाली अंगाला लाल माती लावून चौकात उभी राहणार आणि आपल्याच आया बहिणींची टिंगलटिवाळी करणार. आता असल्या पिढीला काय करायची आहे तालीम? अण्णा म्हणाले, तुम्ही सगळीजण शांत घ्या जरा. लई चर्चा नको. ह्या गावात म्या लई उन्हाळं पावसाळं बघितल्यात. असली कैक भामटी पोरं बाद केल्यात. आजच बाबू बाबराचं कान भरतो आणि त्याला धोंड्याच्या अंगावर घालतो. काटकीनंच औषध लावून जखम बरी करायला पाहिजे आहे. अण्णांचं हे बोलणं ऐकून वस्ताद गप्प झाला आणि बाबू बाबराला सांगून तालीम बंद पाडायचा निर्णय पक्का झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.